श्रीराम अवतार कथा। अयोध्या नगरीचे महाराज दशरथ खूप दुःखी होते। त्यांना पुत्र नव्हता। पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी मोठे यज्ञ केले। अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी महाराजांना पुत्रप्राप्तीचा प्रसाद दिला। लवकरच त्यांची मोठी राणी कौसल्या यांनी श्रीराम यांना जन्म दिला। राम खूप तेजस्वी आणि सुंदर होते। दशरथांच्या इतर राण्यांनीही 3 पुत्रांना जन्म दिला, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न। राम मोठे झाले आणि वसिष्ठ ऋषींकडून सर्व ज्ञान शिकले। ते आपल्या 4ही भावांमध्ये सर्वात शांत आणि आज्ञाधारक असायचे। त्यांना धर्माचे मूर्तिमंत रूप मानले जाई। काही वर्षांनी पराक्रमी ऋषी विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मण यांना त्यांच्यासोबत राक्षसांशी लढायला नेले। रामाने आपल्या अद्भुत बाणांनी ताडका आणि सुबाहू या क्रूर राक्षसांचा नाश केला। जनक राजाच्या सभेत रामाने कोणालाही न उचलता आलेले शिवाचे अत्यंत जड धनुष्य सहजपणे तोडले। हे पाहून जनक राजा अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी आपली कन्या सीता हिचा विवाह राम यांच्याशी लावून दिला। महाराज दशरथांनी राम यांना राजा बनवण्याचा निर्णय घेतला, पण दुसरी राणी कैकेयीने 2 वचने मागितली: भरतला राज्याभिषेक आणि राम यांना 14 वर्षांसाठी वनवासात पाठवणे। पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी राम, त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण वनवासाला निघाले। त्यांनी आपले राजेशाही वस्त्र सोडले आणि साधूंचे कपडे परिधान केले। वनवासात असताना रावणाने कपट केले आणि सीतेला पळवले। राम आणि लक्ष्मण यांना सीतेच्या शोधात अनेक अडचणींचा सामना करावा लागला। त्यांचे दुःख खूप मोठे होते। सीतेच्या शोधात असताना राम आणि लक्ष्मण यांची हनुमानाशी भेट झाली। हनुमान खूप बलवान आणि रामभक्त होते। त्यांनी सीतेचा शोध घेण्यासाठी पूर्ण मदत करण्याचे वचन दिले। हनुमानाने मोठी झेप घेतली आणि समुद्रावरून उड्डाण करत लंकेत पोहोचले। त्यांनी सीतेला अशोक वाटिकेत पाहिले आणि राम यांची अंगठी देऊन त्यांना धीर दिला। राम आणि रावणाचे मोठे युद्ध झाले। वानर सेनेने राम यांना मोलाची मदत केली। शेवटी रामाने रावणाचा वध केला आणि सीतेला सन्मानाने परत आणले। राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले। सर्वत्र दिवाळीसारखा आनंद आणि उत्सव होता। राम राजा बनले आणि त्यांनी अनेक वर्षे धर्माचे आणि न्यायाचे राज्य चालवले।